शिर्डीत एक खळबळजनक घटना घडली असून श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पाशरूम परिसरातील निवासस्थानाचे मागील बाजूस बगीच्यामधील चंदनाची झाडे काल रात्रीच्या वेळी चोरट्यांनी कापून नेण्याचा प्रयत्न केल्याचं खळबळ उडाली आहे। श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवासस्थाने पाशरूम परिसरातील बगीचा विभागाच्या जवळ असून निवासस्थान परिसर सुंदर वनराईनं नटलाय। विविध झाडे या ठिकाणी असून बऱ्याच वर्षांपासून चंदनाची झाडे देखील आहेत। मात्र हा परिसर अत्यंत सुरक्षित असून या परिसरात साईबाबा संस्थान कर्मचारी वगळता शक्यतो बाहेर कोणाला प्रवेश परवानगी शिवाय दिलं जात नाही। या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी 2 सुरक्षा रक्षक अहोरात्र तैनात असतात। मात्र काल रात्री निवासस्थानाच्या पाठीमागील बाजूस बगीच्यामधील 4 चंदनाच्या झाडांपैकी 3 झाडे तोडून नेण्याचा प्रयत्न चंदन चोरट्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली असून चक्क कार्यकारी अधिकाऱ्यांच्याच निवासस्थान परिसरात पुष्प अवतरल्याने ह्या परिसराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सदर निवासस्थानजवळ जाण्यासाठी एकच मार्ग असून तेथे नेहमी सुरक्षा रक्षक तैनात असतात। मिळालेल्या माहितीनुसार निवासस्थानाच्या मागील बाजूस 4 चंदनाचे मोठी झाडे असून त्या झाडांवर चंदन तस्करांची वक्रदृष्टी पडली आणि चोरट्यांनी गनिमी कावा करत पाठीमागील बाजूस असलेले तार कंपाऊंडच्या तारा 2 ठिकाणी कापून चोरवाट तयार करत बगीचा परिसरात प्रवेश केला आणि पहाटे 2 ते 3च्या सुमारास नियोजनबद्धरित्या चोरीचा प्रयत्न केला। या 2 झाडे कापण्यात चंदन तस्कर यशस्वी झाले आणि तिसरे झाड कापताना कोणाची तरी चाहूल लागल्याचे चोरट्याने फरार असावेत। मात्र थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घराजवळ चोरी करण्याचा धाडस करणारे चोरटे कोण याचा तपास लागणे गरजेचे असून विविध प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण झाले आहेत। तसेच कापलेल्या झाडांची संख्या नेमकी किती याबाबत सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही। तसे हा परिसर संपूर्ण झाडांनी व्यापला असून निवासस्थानाच्या मागील बाजूस चंदनाची झाडे आहेत हे फक्त अधिकाऱ्यांना, बगीचा विभागाला आणि संस्थान कर्मचाऱ्यांनाच माहीत असावे। मग अशा परिस्थितीत चंदन तस्करांना याची माहिती मिळाली कशी? चंदन चोरटे मागील बाजूने तारा कापत असताना त्यांना कोणी पाहिले नाही का? त्याचबरोबर चंदन चोरट्यांचे एखाद्या संस्थान कर्मचाऱ्यासोबत संबंध आहेत की काय, असे सवाल आता उपस्थित होत असून या प्रकाराकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहणं गरजेचं असून त्या परिसराच्या मागील बाजूस मजबूत संरक्षण भिंत उभारणं गरजेचं असून चोरट्यांनी इथपर्यंत मजल पोहोचवणे ही धोक्याची घंटा असल्याची संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा तापटे, साई न्यूज शिर्डी। खुशखबर खुशखबर खुशखबर। शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल। तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा। ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी। संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन। मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585।
आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.